सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू हंगामाला सुरुवात झाली असून काजू बियांच्या विक्रीला वेग आला आहे. यंदा काजू बियांना बाजारात चांगला दर मिळत असून प्रति किलो तब्बल 165 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे काजू बागायतदारांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. ग्रामीण भागातील अनेक काजू उत्पादक आपल्या बागांमधून काजू बी गोळा करून थेट शहरातील व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी जात आहेत. मध्यस्थ टाळून थेट विक्री केल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः लहान आणि मध्यम बागायतदारांचा शहरांकडे ओढा वाढलेला दिसत आहे. मात्र यंदाच्या हंगामावर हवामानाचा मोठा परिणाम झाला आहे. अवकाळी पाऊस आणि बदलत्या तापमानामुळे काजू उत्पादनात सुमारे 40% घट झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. उत्पादन घटल्यामुळे बाजारात काजू बियांची आवक कमी झाली असून त्याचा थेट परिणाम दरवाढीवर झाल्याचे चित्र आहे. दर चांगला मिळत असला तरी उत्पादन घटल्यामुळे एकूण उत्पन्नावर मर्यादा येत असल्याची खंत काही बागायतदारांनी व्यक्त केली आहे. पुढील काही आठवड्यात काजू बियांची आवक वाढण्याची शक्यता असून दरात चढउतार होऊ शकतो असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. एकूणच कमी उत्पादन आणि चांगले दर यामुळे यंदाचा काजू हंगाम मिश्र स्वरूपाचा ठरत आहे. काजू ह्या वर्षी कमी आहे, जरा थोडा आहे, पण चांगलं आहे. रेट बी चांगला आहे. 165 रुपये रेट चालू आहे. म्हणजे आवक जरा थोडी कमी आहे. कुठल्या भागातून कुडामध्ये हा काजू येतो? कुठं? गावनाळा, नारोळ, हिरलोक, कुसगाव, गिरगाव, तेंडोली, वेथुरा, वालावल, सरमळ, सोनवडे, साळगाव. पाऊस मध्येच झाला, आंबा आणि काजूच्या पिकाला फटका बसला. काजूला फटका बसला का? काजूला तेवढा नाही आहे, पण आंब्याला जरा फटका बसलेला आहे. काजूला किती बसला असेल? काजूला 40% कमी आहे. या पावटी आहे. तुमचं नाव? उदय मधुकर केसरकर.